स्वागत। शिवराम पाटील यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली। मतचोरीच्या आंदोलनात अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं यासाठी ही भेट घेण्यात आली। मतचोरीच्या आंदोलनात अण्णा हजारे यांनी सहभागी होण्याची विनंती यावेळी करण्यात आली। अण्णा आता तरी उठा असे बॅनर पुण्यात झळकले होते। शिवराम पाटील यांनी राणेगण सिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली। महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन चालू झालेलं आहे। निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे। ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे, सगळी कागदपत्री, आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का। तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी राईट पाहतोय आहे, म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला। आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्ताला, जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळाटाळ करीत आहेत। राहुल गांधींचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे। तर आमची अशी अपेक्षा, लोक काय म्हणतात की अण्णाने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बा या लोकांना, RSS वाल्यांना, अरविंद केजरीवाल यांना, तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे। अण्णांचा मुख्य हेतू काय? लोकशाही वाचवणे।